नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे आपला आवडता यूट्यूब चॅनल दिव्यांग ध्यास आणि विकासवर। आपल्याला कल्पना आलीच असेल की मी आपल्या महाराष्ट्र एस.टी. महामंडळाने प्रवास माझा सुरू आहे। या प्रवासामध्ये मी नेहमीच तुम्हाला सांगतो की मला असंख्य असे प्रवासी भेटतात आणि मग त्यांच्याशी मी नेहमीच चर्चा करत असतो। हे आहेत सागर दादा। तर हे सागर दादा माझ्या बाजूला बसले होते। त्याच्यानंतर एक आजी आल्या आणि त्या आजी म्हणाल्या की तू तिकडे सारखा मला तिसऱ्या सीटवर बसू द्या। नॉर्मली मी असं करत असतो की मी माझ्या बाजूच्या ग्रस्तांना सांगत असतो की त्यांना बसू द्या, कारण त्या वयस्कर लेडी आहेत। ह्या दादांनी त्यांना सांगितलं की माझा गुडघा दुखतोय आणि त्यामुळे मी काही तुम्हाला जागा देऊ शकत नाही, क्षमस्व तुम्ही मागे जा। त्याप्रमाणे त्या आजी मागे गेल्या, त्यांना आम्ही जागा करून दिली। परंतु मला असं जाणवलं की दादांना नक्कीच गुडघ्याला काहीतरी त्रास आहे। आणि जेव्हा मी त्यांच्याशी चर्चा करायला गेलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की त्यांच्या केवळ गुडघ्यालाच नव्हे तर डोळ्याला देखील मला थोडंसं दिव्यांगत्व असतानाचं जाणवलं। जेव्हा नवीन व्यक्तीशी आणि अनोळखी व्यक्तीशी बोलतो तेव्हा त्याच्या भावनांचा विचार करून आपल्याला बोलावं लागतं। परंतु सागरदादांशी बोलताना मला खूप छान वाटलं की त्यांच्या एका डोळ्याची दृष्टी थोडी अधू आहे आणि त्यानिमित्त मी त्यांना सांगितलं की तुम्ही आपल्या ससूनला किंवा औंध हॉस्पिटलला जाऊन तिथे तुम्ही तुमचं दिव्यांगत्वाचं सर्टिफिकेट बनवू शकता। आणि त्या अनुषंगाने मी त्यांच्याशी चर्चा केल्या। खूप छान वाटलं, कारण आपण मूलतः माझा एस.टी. महामंडळाने प्रवास करण्याचा हेतूच हा असा असतो की आपण आपल्या दिव्यांगांबाबत जेवढं होईल तेवढं जनजागृती करण्याचा प्रयत्न करत असतो। तर दादा तुम्ही नक्की जाल ना? नमस्कार, मी सागर जाधव आणि सरांनी खूप चांगल्या पद्धतीने माहिती दिली। मला अधिक दिव्यांग आणि इतर गोष्टींबाबत माहिती करून दिलेली आहे। सरांनी सांगितल्याप्रमाणे मी नक्कीच आता याबाबत जागरूक होऊन सदर बाबतीसाठी औंध या ठिकाणी जाऊन चौकशी करून हे कार्ड काढून घेणार आहे। आणि सरांचं कार्य खूप उल्लेखनीय आहे। कला क्षेत्रात असेल किंवा या दिव्यांग बाबतीत सरांचे जे आज 25-30 वर्षापासून काम करत आहेत ते अत्यंत उल्लेखनीय आहे। त्याबद्दल सरांचं खूप धन्यवाद आणि खूप आभार। अशी जागरूकता समाजामध्ये त्यांच्यामार्फत पसरावी ही आणि त्यांच्या पुढील कार्यात खूप शुभेच्छा। धन्यवाद। धन्यवाद दादा। खरं तर या सामाजिक क्षेत्रामध्ये किंवा दिव्यांग क्षेत्रामध्ये किंवा शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत असताना अनेक प्रकारे लोक आपल्या आपल्या पद्धतीने काम करत असतो। दिव्यांग क्षेत्रात काम करत असताना शाळा चालवणे किंवा हॉस्टेल चालवणे अशाच गोष्टी महत्त्वाच्या नाही आहेत, कारण मी नेहमी तुम्हाला सांगत असतो की आपलं जे दिव्यांग कला विकास केंद्र आहे ते ग्रामीण भागामध्ये आहे आणि ग्रामीण भागामध्ये जनजागृती करणं खूप गरजेचं आहे। आणि त्यामुळे मी जिथे वेळ मिळेल तिथे आपल्या या दिव्यांगांची जनजागृती करत असतो। आपल्या बोलण्याने, आपल्या कर्माने जर एखाद्याला फायदा झाला तर नक्कीच करावा, हा केवळ एकमेव उद्देश आहे आणि म्हणून तर हा व्हिडिओ बनवलेला आहे। चला तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद।